श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचे 13, 14 आणि 15 या अध्यायाचं वाचन करणार आहोत। त्रयोदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले। 12 अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवू पाहती। परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मजहुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठ धरून स्वामी सेवा रात्रंदिन हत्यानंदे करीत असे स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सनित करू गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदरबाई होती तेथे तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी समर्थांचा अपमान करी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले श्री ते धरोनी या करी घेऊनी गेले बाहेरी पाहोनी या ऐशी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचारे तात्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळप्पाजवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूणी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची एकूणी कृती रागाला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगने हर्ष तेव्हा न समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी तयाची करून या झोडी समर्थे करी घेतली अल्लक शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोडी घेतली समर्थे काय असे उणे जेथे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी 2 रुपये टाकीते आणून न लागता एक क्षण 100 गणती झाली झोडी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले त्यांनी उठवणी चोळप्पासी आपण बैसले स्वामीपासी चोळप्पाच्या मानसी दुःख फार झाले स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती चोळप्पा ते काही न देती ते तरी घेती हिरावणी चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले एक ऐसे काही दिवस गेले चोळप्पा सेवा करीत आती कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडीन स्वामी शरणांशी म्हणती जावे येथोनी ऐसा केला विचार झाली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावो येथोनी
याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले आपुले आज्ञा घ्यावयाशी बाळप्पा येतो. या समयाशी अंतर्ध्यानी समर्थांशी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येतं, त्याशी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पाशी. आनंद झाला बाईशी, गर्व भरेती कोणाशी, मानिशी झाली सुंदराबाईशी करावे दूर. समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून दावेती. जे कोणी येते दर्शना येत, त्यासी बाई द्रव्य मागत, धन धान्य साठवित. अशा प्रकारे करोनी बाईची कृत्य दरबारी विदित केली. थोरी बाईने राहावे दुरी. श्रीचरणापासून परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसारी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सतुरी बाईशी दूर करावे. परिराणीस भिवनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनाशी एकेदिनी कारभारी पातले. तयांशी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी. कैद करून या बाईशी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उर बडवून. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कार कीर्तीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनियमनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन केले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले तयांशी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एक भक्ताचा सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशोब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यांना बाळप्पा श्रेष्ठ. त्यात बाळप्पा श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रुती होऊनी सावधान. श्रवणे आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा एका श्रोते देवनी चित्ता. जेणे निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोटे स्वामी निवासिया. जय जयजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. त्रयोदशोऽध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते. त्रयोदशोऽध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. चतुर्दशोऽध्यायः श्री गणेशाय नमः. जय जय जी करुणागणा. जय जय जी अगशमना. जय जय जी परम पावना. दीनबंधो जगद्गुरु. आपल्या कृपे निश्चित त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्र अमृत. आता पुढे वदवावे आपल्या कथा वदावया. बुद्धी देई स्वामीराये. चरित्र ऐकुनी श्रोतया संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपली भक्ती हे नेणे मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे आपटोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरोनीच्या स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फळ तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ पै. अजानुभाव सुहास्य वदन. काशाय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरथ मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना. जय जयजी अगहरणा. परात परा कैवल्य साधन्या. ब्रह्मानंदायती वर्या. जय जयजी पुराण पुरुषा. लोकपाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडीशा. वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया. सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पावन. तू आकाश तू जीवन. तूची सुंदरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर. तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता. तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता. तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर. तुझ व्यापिले समग्र. तुझ लागे आदि मध्याग्र.
कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिंडला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावय मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे आता इतकी प्रार्थना आणावीची आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देईचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावं निरसोन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वन्ना मपचरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपई शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेणे हो हा सुगम दुर्लभ जो भावपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन हृदय समय होता जाणून उपोषण सोडावे तेणे वाढेल बुद्धी सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा रात्र तेणे सर्वार्थ पाविजे ब्राह्मण क्षेत्राधिका लागोनी मुख्य जप हा चौवर्णी स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करतात तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे ती मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नको नये लोकात जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचारे तुझिता परिप्रिय नव्हेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी आनंद छंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पुरवावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु पंचदशोध्यायः श्री गणेशाय नमः न लगे करणे तीर्थाटन हठयोगादिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थी येते आता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ सर्व कामना पूर्वन अंती दाविती सुरभुवन जे नर करीतीस नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती त्यांची आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची ज्यांच्या चित्ती स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती व जनवार्ता कोणाशी भाषण न करीती कौणाचे गृहा न जाती दृष्टोत्तरे जनताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जयासारखी परमेश्वर रूप येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळवेड्यात बसा पातेली राहत दारिद्र्य पिटेला बहुत तीन स्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरी न पडे त्या माझाई 18 विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळणार तो एके दिनी फिरत सहज वनामाची जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राज कंटकशय्या करून ती वरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे अंतरी पटले कुण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटकशय्यवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी चरणी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पाहावी स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून हस्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहून या प्रेमळ भक्ती अंतर संतोषले यती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी यातयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणे हसत कुटील जन तयाते वेड्यांच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांत ऐकून ऐशी वार्त करीत असे आकांत म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परिमोल मजुरी करून
करीत होतो उपजीवन, आता काय करावे. बसप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडले संसाराशी, वेड काय लागले परी. बसप्पाचे चित्त स्वामी चरणे आसक्त, जनापवाद वादा न भीत, नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान. ते होऊनी सावधान चित्ते, देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात, घोर तम दाटले. चित्त घडले श्रीचरणी, भीती नसेत काही म्हणी. 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ, बसप्पा चाले मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वासपदे ओरडती. आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी. मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक. परी बसप्पाच्या चित्ती, न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ, तेणे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावरी आला. अपरिमित देखीला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय. पाहून यायशी परी, भयभीत झाला अंतरी. तो तयाशी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलिले. भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई. न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ, बसप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत, एका सर्पावरी. गुंडाळूनी सर्पात्वरित, सत्वर उचलून घेत. तो सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, सत्वर गाम माझे आले. बसप्पा सहित बैसले, समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडणे पाहत, त्यात सुवर्ण दिसत. सर्पगुप्त जहाला, ऐसे नवल देखुनी. चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी. प्रेमाश्रू नयनी वाहती, त्याशी बोलती यतीश्वर. घरी जावेत वा सत्वर, सुखे करावा संसार. दारा पुत्रा पोशीचे, आनंदोनी मानसी. बसप्पा गेला गृहासी, वर्तमान सांगता कांतेसी. तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थाची. वार्ता न उरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे आत्यादरे. पापताप आणि दैन्य, ज्यांचे दर्शने निरसोन. जाय ते पद रात्रंदिन, प्रेमे विष्णू शंकर घ्याती. पुढे कथा सुंदर, स्वामी सुताचे चरित्र. मन करून या स्थिर, सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्रामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत. 15ाध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु.